तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून धर्मांतर करण्याचा मोठा मास्टर गेम कंपनीत सुरू होत आहे। संपूर्ण प्रकरण उघड झाल्यावर पोलिसांनी पीडितेची चौकशी सुरू केली आहे। तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत अनेक चक्रावणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत। एका पीडितेने सलग 2 वर्ष महिनाभर रोजे पकडण्यास सुरुवात केली। हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावलं तरी ती स्पष्ट नकार देत असे। धक्कादायक बाब म्हणजे पीडितेने गेल्या वर्षीपासून लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केलं होतं। या प्रकरणाच्या चौकशीमध्ये काय काय माहिती समोर आली आहे ते बघूया। वर्षभरापासून लिपस्टिक वापरणं तिनं बंद केलं। हिंदू असूनही सलग 2 वर्ष रोजे ठेवले। कॅन्टीनमध्ये हिंदू मैत्रिणींसोबत जेवण टाळू लागली। कपड्यांमध्येही तिनं बदल केले। अनेकदा मुस्लिम पेहराव केला। याच प्रकरणामध्ये मंत्री गिरीश महाजन नेमकं काय काय म्हणतात, त्यांनी काय काय दावे केले आहेत तेही पाहूया। मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं। काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल। कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचं आमिष दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळे रॅकेट आहे। धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलाचं सुद्धा धर्मांतर करून घेतलेलं आहे। त्याला पैशाचा आमिष, त्याला नोकरीचा आमिष, त्या ठिकाणी जाऊन त्याला नमाज पडायला लावतायत, त्याला गायचं गोस खायला लावतायत, गायचं मांस खायला लावतायत। हा प्रकार मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे आणि याची व्याप्ती निश्चित मोठी असू शकते। अतिशय गांभीर्याने विचार करा। त्या ठिकाणी नोकरीचा आमिष दाखवून मुलींवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय, धर्मांतरण केलं जातंय, त्यांना गायचं मांस खायला लावतायत आणि मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे। म्हणजे या ठिकाणी सुद्धा असं की नोकरी लावून देतो वगैरे म्हणणारे की लोक आहेत का, बादर आहेत का, तसं की चाललंय का? अतिशय सिरियस, अतिशय गांभीर्याने हा विषय सुद्धा त्याच्याकडे बघावं लागेल। आणि मी पुन्हा सांगेल की इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे। कारण मला वाटतं हे सगळं रॅकेट आहे। तर पोलिसांनी या प्रकरणाचा कसा भंडाफोड केलाय आपण तेही पाहूया। नाशिक पोलिसांकडून सध्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत दिलेल्या हेल्पलाईनवर सर्वात आधी एका पीडितेने तक्रार केली। महिला पोलीस पथकाची वेषांतर करून मग कंपनीमध्ये पाहणी झाली। तक्रारदार पीडितेला विश्वासात घेऊन महिला पोलिसांनी प्रकरण समजून घेतलं। त्यानंतर 7 महिला पोलिसांच्या पथकाची वेषांतर करून मग कंपनीमध्ये त्यांनीही शहानिशा केली। 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासून ठोस पुरावे जमवण्यात आले। संशयित आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवत शिताफीने बेड्या ठोकण्यात आल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।